आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहे। सुधीरजी, आज एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जात आहे आणि एबीपी माझाचा जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्येही एनडीएची सरशी कुठेतरी होईल असं प्राथमिक चित्र दिसतंय। हे आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या सर्वेमध्ये जे साधारणतः जनतेच्या मनातून जी भावना व्यक्त झाली, मला वाटतं की माननीय विश्वगौरव गरिबों के बसिया श्री नरेंद्र मोदीजींनी विकासावर मतदान मागितलं। 10 वर्ष मी हे काम केलं, पुढे 5 वर्ष तुमच्यासाठी काम करायचं, मग माझं कुटुंब माझा परिवार म्हणजे हा देश आहे, या भावनेने त्यांनी काम केलं। आणि या देशाच्या जनतेने जर 4 जूनला माननीय मोदीजींच्या बाजूने आपला कौल उभा केला, आपला मतरूपी आशीर्वाद उभा केला, तर यामध्ये मोदींचा फायदा, पक्षाचा फायदा कमी आहे, देशाचा फायदा आहे। इंडिया अलायन्स जे आहे त्यांनी आज सकाळपर्यंत असं जाहीर केलेलं होतं की आम्ही एक्झिट पोलच्या संदर्भात सामोरं जाणार नाही, कुठल्याही टीव्ही चॅनलवर जाणार नाही। मात्र आता अशी बातमी येते की ते सहभागी होणार आहे। कसं त्यांच्या या दिवसभराचा जो एक बदल झाला त्याला पाहता? नाही, स्वागत केलं पाहिजे। खूप घाबरले होते ते आणि म्हणून त्यांना वाटलं की एक्झिट पोलमध्ये जाणं हे आपल्याला टाळता आलं तर बरं होईल। पण माननीय अमित भाईंनी सांगितलं क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में। अरे हमने कई हार जो है, पराभव है, कितने पराभव हमने सहन किए। आता मला वाटतं की अमित भाईंची किंवा विश्वगौरव नरेंद्र मोदींची भूमिका ही समजून घेतली पाहिजे। शेवटी पक्षाचा पराभव विजय यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही। संघटना, कार्यकर्ते, विचार, वैचारिक बैठक यावर अवलंबून असतं। एखादा पराभव होतो, पराभव या देशामध्ये श्रद्धेय अटल बिहारींचाही जागा आहे, स्वर्गीय इंदिराजींचाही जागा आहे आणि या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पराभव झाला आहे। पण या पराभवाच्या नंतरसुद्धा यापैकी कोणीही आपली नैतिकता आणि आपलं उद्दिष्ट यामध्ये तसूभरही फरक केला नाही। राहुल गांधीजी पराभव झाला की मग त्यांना जाती दिसतात, पत्रकार परिषदेमध्ये आपकी जात कोणसी आहे, मणिपूरमध्ये भारतमातेचा मृत्यू दिसतो, मग शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येते। अशा ज्या काही घटना घडतात हे काही मतदार खूप दिवस आनंदाने पचवेल असं मला व्यक्तिगत रीतीने नाही वाटत। महाराष्ट्राचं चित्र आपण कसं पाहता आणि चंद्रपूरची जागा जी आहे फार चर्चेत आहे? नाही, ठीक आहे, चंद्रपूरची जागा खरं तर तुम्हालाही माहिती आहे की मी तयार नव्हतो आणि जेव्हा आदेश आला तेव्हा मी घडवले। 13 मार्चला माझी तिकीट घोषित झाली, 19 एप्रिलला निवडणुकीचं मतदान झालं। 2 जिल्हे आहेत, एक चंद्रपूर आहे आणि एक अमरावती विभागाचा यवतमाळ आहे। त्या विभागाच्या 2 विधानसभेशी माझा तसा संपर्क आलेला नव्हता। पक्ष संघटना म्हणून निश्चितपणे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करणारे होते, निवडणूक घडवली। या निवडणुकीत मी आठवतं की मी 16 मार्च 1995ला पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हाच मी ठरवलं विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। आपण जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या विकासासाठी उभं राहत। समजा जनतेला त्यांचे प्रश्न, मग शेतीचे प्रश्न असेल, आरोग्याचे असेल किंवा लोकसभा क्षेत्रातले प्रश्न, हे काँग्रेसचा उमेदवार 5 वर्ष या समस्या सोडवू शकतो असं वाटत असेल तर शेवटी अधिकार त्यांचा आहे। मी जबरदस्तीने मगच निवडून द्या, हां 5 वर्ष मग संधी दिली तर मी जीवापाड काम करेन असं मी सांगितलं। मी पूर्ण शक्तीने सिंचन असेल, रोजगार असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल या विषयामध्ये मी जीव लावून काम करेन। मी माझा प्लॅन केला। मला माहिती आहे की मला बगारशा ते मुंबई ट्रेन सोडवायची होती, मला नागपूर हैदराबाद वंदे भारत करायचं होतं, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी या भागामध्ये ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झोन करायचे होते। मग संधी दिली तर मी संसदेत जाऊन यासाठी काम करेन। उद्या जर जनतेने मग संधी दिली नाही, त्यांना वाटलं की आम्हाला काँग्रेसचा उमेदवार निवडून आमचे सर्व प्रश्न सुटतील, मग त्यांच्यावर जबरदस्ती मी करणार नाही की मगच निवडून द्या। भाजपची बाजू नेहमी फार उत्साहाने लढवणारे सुधीर मुनगंटीवार का चंद्रपूरबद्दल साशंक वाटतंय किंवा उत्साह? साशंक नाही, माझी 1995 पासूनचा हे माझी धीर आहे। तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये गेला तर तिथेही घेऊन आहे आणि म्हणून मी साशंक नाही आहे। मी आपल्याला मतदारांच्या लोकशाहीमधल्या अधिकाराबद्दल सांगतोय की मतदारांनी ठरवायचं आहे। मी साशंक असण्याचं कारण नाही, मला विश्वास आहे की आम्ही जिंकून येऊ। साशंक नाही, आपण प्रश्न केला की तुम्हाला काय वाटतं, तर मी हे सांगितलं की विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही। मी पुन्हा एकदा पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रामध्ये मी कामाला लागेलच।
तर देशामध्ये NDAला जर कौल जनतेचा मिळत असेल तर मोदींनी 10 वर्ष काम करून दिलेले आहे आणि त्या कामाच्या मोबदल्यात जनतेचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार व्यक्त करत आहे. आणि चंद्रपूरमध्ये जनतेचा प्रतिसाद जो राहील, जनतेचा जो निर्णय राहील तो सर्वमान्य राहील. मला विश्वास आहे की मी चंद्रपूरमध्ये जिंकेल असा विश्वास ते व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.